नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण गणपती बाप्पासाठी सुंदर अशी कंठी बनवणार आहे. तर त्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि कॅनव्हास पेपरचे 2 सर्कल्स तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर 2 पट्ट्या इथे आपण तयार करून घेतलेल्या आहेत आणि त्या ज्या पट्ट्या आहेत तर त्याची जी रुंदी आहे ती 4 बोटांच्या इतकी आहे. त्यानंतर आपण इथे अस्टर आणि ही व्हाईट कलरची जी फुलं आहेत ती घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथे दुर्वा आणि गोल्डन मणी घेतलेले आहेत. ग्लू गन आणि ग्लू स्टिक घेतलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण जे राऊंड कट केलं तर तो राऊंड घ्यायचा आहे आणि त्याच्या मध्यभागी आपल्याला ग्लू लावून अस्टरचे जे फूल आहे ते चिटकवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्या साईडने सुद्धा आपल्याला फुलं चिटकवायची आहेत. तर ग्लू गनच्या साहाय्यानेच आपल्याला ती फुलं चिटकवून घ्यायची आहेत. व्हाईट कलरची जी फुलं आहेत तर ती आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्या सर्कलवरती चिटकवून घ्यायची आहेत. फुलं नेहमी ताजी वापरा, म्हणजे तुमची कंठी जी आहे तर ती तुम्ही आदल्या दिवशी जरी बनवलीत आणि दुसऱ्या दिवशी घातलीत तरी ती कंठी तुमची छान राहते. तर इथे आपला तुम्ही बघू शकता पूर्ण सर्कल छान तयार झाला आहे आणि तो किती सुंदर दिसतोय. आता आपल्याला त्या पट्ट्या घ्यायच्या आहेत आणि त्या पट्ट्यांवरती आता आपल्याला दुर्वा लावून घ्यायच्या आहेत. तर इथे मी दुर्वांची जोडी तयार करून घेत आहेत. मी त्या बांधलेल्या नाही आहेत, तशाच मी स्टिक करणार आहे कॅनव्हास पेपरवरती. तर तुम्ही दुर्वा घेताना व्यवस्थित थोड्याशा एका आकाराच्या दुर्वा घ्यायच्या आहेत, एका साईजच्या. आणि सगळ्यात पहिल्यांदा कॅनव्हास पेपरवरती थोडासा ग्लू टाकायचा. त्यानंतर त्या दुर्वा ठेवायच्या आणि त्यानंतर त्या दुर्वांच्या वरतून पुन्हा एकदा थोडासा ग्लू टाकून तो पसरवून घ्यायचा, म्हणजे आपल्या त्या दुर्वा व्यवस्थित छान तिथे स्टिक होऊन जातात. आता पुन्हा दुसरा बंच घेऊन तीच प्रोसेस करायची. तो जो ग्लू आहे तो थोडासा पसरवायचा, खाली ग्लू लावून त्याच्यावरती आपल्याला दुर्वा ठेवायच्या. त्या दुर्वांवरती पुन्हा आपल्याला ग्लू टाकायचा आणि तो ग्लू थोडासा पसरवून घ्यायचा आहे. व्यवस्थित अशा आपल्या दुर्वा तिथे स्टिक होतात, त्या निघत नाहीत. तुम्ही ग्लू जर का व्यवस्थित लावलात तर खूप छान प्रकारे त्या दुर्वा स्टिक होतात. अशीच आपल्याला एक पूर्ण पट्टी तयार करून घ्यायची आहे आणि दुसरीसुद्धा पट्टी सेम अशाच प्रकारे बनवून घ्यायची आहे. आता इथे माझ्या दोन्ही पट्ट्या बनवून तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता की दुर्वा किती छान प्रकारे सेट झाल्यात. आता आपल्याला मध्यभागी व्ही आकार तयार होईल अशा प्रकारे त्या दोन्ही पट्ट्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती आपण जो सर्कल बनवला होता मध्यभागीसाठी तर तो सर्कल आपल्याला तिथे चिटकवून घ्यायचा आहे. तर ग्लू गनच्या साहाय्यानेच तो सर्कल आपण त्या दुर्वाच्या पट्टीवरती चिटकवून घेणार आहोत. ग्लू नेहमी थोडा जास्त वापरा, म्हणजे आपलं जे फुलं किंवा दुर्वा स्टिक केलेली जी आहे ती कुठेही निघणार नाही. आता हा सर्कल व्यवस्थित आपण तिथे स्टिक करून घ्यायचा आणि थोडासा प्रेस करायचा आहे. खूप जास्त प्रेस करायचं नाही की ज्याने फुलं आपली खराब होतील. आता दुर्वाची जी पट्टी आहे तर त्याच्या कडेला सुद्धा आपल्याला फुलं लावून घ्यायची आहेत. मी 2 अस्टरची, त्यानंतर एक पांढरं फूल आणि त्यानंतर पुन्हा 2 अस्टर अशी मी तिथे फुलं लावून घेते आहे. आता ही कंठी मी ही तर छोटी बनवलेली आहे. तुम्हाला पाहिजे तेवढी मोठी तुमच्या गणपतीच्या साईजनुसार तुम्ही इथे बनवू शकता. मी इथे 1 फुटाच्या गणपतीसाठी ही कंठी बनवत आहे. आता दोन्ही साईडला आपली फुलं स्टिक करून झाल्यानंतर सुंदर अशी आपली कंठी दिसायला लागलेली आहे. आता आपल्याला बॅक साईडला तिथे खालच्या साईडला सुद्धा दुर्वा लावून घ्यायच्या आहेत. जिथे आपण सर्कल लावला होता त्याच्या खालच्या साईडने सुद्धा आपल्याला दुर्वा लावून घ्यायच्या आहेत. ग्लू गनच्या साहाय्याने बॅक साईडला दुर्वा आपल्याला चिटकवून घ्यायच्या आहेत.
व्यवस्थित त्याचा राऊंड तयार होईल अशा प्रकारे आपल्याला दुर्वा स्टिक करून घ्यायचे आहेत. ही कंठी खूप सुंदर दिसते. गणपती बाप्पाला तुम्ही आदल्या दिवशी बनवून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी ती सकाळी तुम्ही घालवू शकता. गणपती बसायच्या दिवशी आदल्या दिवशी तुम्ही बनवून सकाळी घालू शकता. आता दुर्वा जे आहेत ते व्यवस्थित बंच करून घेताना म्हणजे ते व्यवस्थित स्टिक होतात. त्या सुंदर असा आपला खालचा राऊंडसुद्धा तयार झाला आहे. आता ह्याच्यावरती सपोर्टसाठी आपण अजून एक जो आपण सर्कल कट केलेला होता तो सर्कल आपण ह्याच्यावरती स्टिक करून घेणार आहोत. म्हणजे आपली कंठी जी आहे त्याचा जो हा राऊंड आपण हे जे चिटकवलेले आहेत 2 पट्ट्या तर त्या सगळ्या सिक्युअर करण्यासाठी वरतून आपल्याला एक राऊंडसुद्धा तिथे चिटकवून घ्यायचा आहे. आता पूर्ण जो सर्कल आहे तिथे आपल्याला ग्लू टाकून घ्यायचा आहे आणि तो कॅनव्हास पेपरचा सर्कल तिथे चिटकवायचा आहे. ग्लू गन नेहमी तुमची गरम असली पाहिजे. तुमचा ग्लू जर का थंड असेल तर ते व्यवस्थित चिटकवत नाही. त्यामुळे ग्लू गन नेहमी गरम ठेवा. आता आपण 2 सॅटिन रिबीन घ्यायच्या आहेत आणि सॅटिन रिबीन आपल्याला वरच्या साईडला स्टिक करून घ्यायच्या आहेत ग्लू गनच्या साहाय्याने. इथे स्टिक करून झाल्यानंतर आपल्याला पुढच्या साईडला फुलांच्या मध्ये मणी लावून घ्यायचे आहेत. ते मणीसुद्धा आपण ग्लू गनच्या साहाय्याने लावून घेणार आहोत. ते इथे आपले ब्लॅक साईडला रिबीन स्टिक करून झालेले आहेत. आता आपण मध्यभागी जे फूल आहे तर तिथे थोडासा ग्लू टाकून घ्यायचा आहे आणि तिथे 3 मणी टाकून ते स्टिक करायचे आहेत ग्लू गनच्या साहाय्याने. असेच सगळ्या फुलांच्या मध्ये सुद्धा आपल्याला थोडा थोडा ग्लू टाकून घ्यायचा आहे आणि 3-3 मणी आपल्याला त्याच्यामध्ये चिटकवून घ्यायचे आहेत. हे मी सगळ्या फुलांच्या मध्ये लावत आहे. तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही लावलं तरी चालेल. अशी सुद्धा कंठी खूप सुंदर दिसते. तुम्हाला जर का साईडची जी दुर्वा आहे तर ती पूर्ण एकाच लेंथमध्ये हवी असेल तर तुम्ही ती थोडीशी कट करू शकता. म्हणजे ती पूर्ण दुर्वा एकसारखी दिसते. पण अशी सुद्धा खूप सुंदर दिसते आहे. त्यामुळे मी ती कट केलेली नाही आहे आणि सुंदर अशी आपली कंठी गणपती बाप्पासाठी बनवून रेडी झालेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनसुद्धा दाबायला विसरू नका. थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा.